सुस्वागतम. लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रत्नपारख्यांच्या घरी राघव आणि मधूच्या लग्नाची सर्व तयारी झालेली असते. तेवढ्यात रिषभ हा राघवच्या बेडरूममध्ये येतो आणि म्हणतो की अरे दादा, आवरलं की नाही, चल लवकर. तर राघव हा रिषभला म्हणतो की रिषभ, मला थोडंसं आतमधून विचित्र फिलिंग होती आणि मला हे सर्व विचित्र आणि चुकीचे वाटते. राघव म्हणतो की मी हे लग्न फक्त वेणूसाठी करतोय ना, तेव्हा मी वेणूला कुठेतरी दुसरीकडे घेऊन जातो, पण मला हे लग्न करायची इच्छा नाही. रिषभ म्हणतो की काय बोलतोय तू दादा. तेव्हा राघव म्हणतो की काय बोलतोय ते मलाच कळत नाही. पण एवढ्यात राघव काहीतरी विचार करतो आणि तडक काहीही न बोलता तिथून निघून जातो. इकडे आता सिंधू सुद्धा रत्नपारख्यांच्या घरी तिने फोन केलेला असतो. तेवढ्या तिकडे बाहेर आलेला राघव हा लँडलाईन फोन जवळ येतो आणि तो वाजत असलेला फोन बघू लागतो. तेवढ्यात मधू, रत्नाकर, ऋतुराज, काकू सर्वजण हे राघवकडे पळत येतात. तर राघव कुणालाही काही न सांगता बाहेर निघून जातो. तेव्हा राघव राघव असे करत मधू तिथे येते आणि म्हणते की हा राघव असा अचानक कुठे निघून गेला. तेवढ्यात पुन्हा सिंधू ही लँडलाईनवर रत्नपारख्यांच्या घरी कॉल करते. तर लगेच मधू तो लँडलाईनवरचा फोन उचलते आणि हॅलो करते. तेव्हा मधूने हॅलो करता सिंधू ही आता मधूचा आवाज ओळखते आणि सिंधूला मोठा धक्का बसतो. मी बाळाला घेऊन कुठेतरी निघून जाईल, हे मधूचे शब्द आणि मधूचा आवाज आता सिंधू ऐकते. तर सिंधू फोन कट करते. तेव्हा इकडे राणी म्हणते की मी शोधायला बाहेर जाते. तर ऋतुजा म्हणते की लग्नाच्या अगोदर असे नवरा नवरी बाहेर गेले तर तो अपशकुन असतो. तर मधू म्हणते की मी जर गेले नाही तर राघव येणार नाही. मधू म्हणते की मी राघवला खूप आवाज दिला पण तो माझं सुद्धा त्याने काही ऐकलं नाही. ऋतुजा म्हणते की मधू, तुझं सुद्धा त्याने ऐकलं नाही म्हणजे हा राघव लग्नातून पळून तर गेला नाही ना. तेव्हा काकू म्हणते की ऋतुजा, तुझ्या जिभेला आवर घाल. तर रत्नाकर लगेचच राघवच्या मोबाईलवर कॉल करतो पण राघवचा मोबाईल बंद येत असतो. ते बघून ऋतुजा म्हणते की अगं राणी, तुमच्या लग्नाचं काय आणि तुमचं लग्न नक्की होणार आहे ना आता. तेव्हा काकू ऋतुजाला गप्प बसावयास सांगते. तेव्हा राणी विचार करते की राघव, तू असा कसा निघून गेलास आणि तू हे खूप चुकीचं केलंयस राघव. तेवढ्यात रिषभ हा बाहेरून राघवला बघून तिथे येतो आणि म्हणतो की दादा बाहेरही नाहीये. तेव्हा काकू सर्वांना शांत करत म्हणते की मला विचार करू द्या, राघव असा अचानक का गेला असेल. त्याचं लग्न आहे, आता पाहुणे यायची वेळ झाली आणि कमीत कमी राघवने राणीचा तरी विचार करायला हवा होता ना. असा कसा गेला तो, असा आता काकू विचारात पडते. तर राजश्री राणीला समजावत म्हणते की मी राघवला घेऊन येते, तू काही टेन्शन घेऊ नको. आणि राजश्री ही राघवला शोधण्यासाठी बाहेर जाते. इकडे आता राघव त्याच्या गाडीतून जंगलाच्या रस्त्यावर बाहेर आलेला असतो आणि बाहेर उभा राहत राघव हा त्याच्या मोबाईलवर सिंधूचा फोटो बाहेर काढतो आणि म्हणतो की सिंधू, तू मला सोडून कुठे गेली, मी तुझ्याशिवाय कसा राहू आता. राघव म्हणतो की सिंधू, तू मला एवढी मोठी शिक्षा दिलीस, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. राघव म्हणतो की सिंधू, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत आणि मला हे लग्न नाही करायचं. राघव म्हणतो की सिंधू, तू मला माझ्या आयुष्यात हवी आहे, कारण तुझी जागा मी कुणालाच देऊ शकत नाही. तेवढ्यात पाठीमागून राजश्री तिथे येते. तर राघव म्हणतो की आई तू इथे. तर राजश्री म्हणते की हो, मला माहीत होतं तू इथेच भेटशील, कारण जेव्हापासून सिंधू गेली तेव्हापासून तू इथेच येतोय. राजश्री म्हणते की तुला राणीसोबत लग्न करायचं नाही म्हणून तू इथे आलास ना राघव. तर राघव म्हणतो की हो, कारण तुला माहीत आहे की माझ्या आयुष्यातली मी सिंधूची जागा कुणालाही देऊ शकत नाही. राजश्री म्हणते की राघव, तू आयुष्यभर मग असाच एकटा राहणार आहे का आणि तिच्या आठवणीत तू असा स्वतःला किती त्रास करून घेणार आहेस. राघव म्हणतो की सिंधूच्या ठिकाणी मी दुसरं कुणालाच इमॅजिन करू शकत नाही आई, आणि लग्न झाले तरी मी मधूला बायकोचं प्रेम कधीच देऊ शकत नाही आई. तेव्हा राघव म्हणतो की मी तिचं आयुष्य का उद्ध्वस्त करू. तेव्हा राजश्री म्हणते की विनूचं काय मग राघव. राजश्री म्हणते की सिंधूला चांगलं माहीत होतं की ती तुला सोडून गेल्यानंतर तुझी काय अवस्था होणार आहे, तरीसुद्धा तिने तुझा विचार केला का राघव. राजश्री म्हणते की स्वतःच्या हट्टापुढे आणि स्वतःच्या स्वाभिमानापुढे सिंधूने आपला कुणाचाच विचार केला नाही आणि ती निघून गेली. तेव्हा राजश्री राघवला सिंधू त्याच्या मनातून कायमची काढून टाकण्यास सांगते. इकडे आता सिंधू तिच्या बेडरूममध्ये एकटीच रडत असते. तेवढ्यात सावी तिथे येते. तर सिंधू सावीला मिठी मारते. तेव्हा सावी म्हणते की किती रडकी आहेस ग तू. सावी म्हणते की तुझ्या आईची आठवण आली का आणि तुझी आईसुद्धा अशीच होती का म्हणून तू रडते. सिंधू म्हणते की माझी आई खूप गोड आणि प्रेमळ होती, ती माझी खूप काळजी घ्यायची.
लगेच सिंधूच्या डोळ्यासमोर राजश्रीचे चित्र उभे राहते. राजश्री कुठे गेली ती सिंधू आणि सिंधू पाठीमागे कायम तिच्या आठवणीत राजश्री कशी राहायची हे सर्व आता सिंधूच्या डोळ्यासमोर येते. कारण सिंधूने राजश्रीला तिची आई मानलेली असते आणि तेच आता सिंधू सावीला सांगत असते. राजश्रीचे ते बोलणे ऐकून राघव म्हणतो की तू तर सिंधूला आपली मुलगी मानत होती. आयुष्यभर तू तिच्यावर प्रेम केलं तरीसुद्धा तू तिच्याबद्दल आता असं बोलते. तर राजश्री म्हणते हो. राजश्री म्हणते की हो, मी सिंधूवर तुझ्या एवढंच प्रेम केलं, पण आपलीच माणसं आपल्या मनावर घाव घालतात तसा सिंधूने माझ्या मनावर घाव घातला. राजश्री म्हणते की म्हणूनच मला सिंधूची तेवढीच चिड येते राघव, कारण तिने माझ्या राघवचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. राजश्री म्हणते की राघव, मला तिला विसरणं शक्य नाहीये, पण आजही मला तिच्या मनाविषयी चीड आहे राघव. तर राघव लगेचच रडक्या स्वरात राजश्रीला म्हणतो की असं काही बोलू नको आई, मला माहीत आहे सिंधूने चूक केली, पण तिची जेवढी यामध्ये चूक आहे तेवढीच माझीसुद्धा चूक आहे. राजश्री म्हणते की हे खरं आहे, पण त्यावेळेस घर सोडून जाण्याचा निर्णय हा तिचाच होता. तिच्यासमोर दुसरेही अनेक मार्ग होते, पण सिंधूने तोच मार्ग निवडला. त्यानंतर राजश्री राघवला हात जोडत म्हणते की राघव, प्लीज या लग्नाला नकार देऊ नकोस. राजश्री म्हणते की अरे राघव, घरचे सर्वजण तुझी वाट बघतात, राणीसुद्धा वाट बघते आणि तुझं पुढचं आयुष्यसुद्धा आता वाट बघतंय. इकडे आता दुसऱ्या दिवशी राघवचे लग्न असल्यामुळे सावी आणि सिंधू त्यांचे सर्व आवरून सोफ्यावर बसतात. तर सावी लगेचच विनूला व्हिडिओ कॉल करते. तेव्हा विनू म्हणतो की हाय सावी, तर सावी म्हणते हाय विनू. तर विनू म्हणतो की तुम्हाला मी खूप मिस करतोय. तर सिंधू म्हणते की विनू, मी तुला सांगितलं होतं का ना, मग आम्हाला यायला जमणार नाही, इकडे खूप कामं आहेत. तर विनू म्हणतो की ठीक आहे. तर विनू म्हणतो की तुम्ही व्हिडिओ कॉलवर माझ्यासोबतच राहा, कुठे जाऊ नका. तर इकडे आता लग्न लागण्याच्या पाटावर राघव आणि राणी उभे असतात. आंतरपाठ धरून रिषभ हा मध्ये उभा असतो. तर गुरुजी आता राघव आणि राणीचे लग्न लावू लागतात आणि मंगलाष्टके म्हणू लागतात. तर सावी म्हणते की विनू, लागलं का तुझ्या आईबाबांचं लग्न? तेव्हा विनू म्हणतो की लागतंय, हे बघा मी तुम्हाला दाखवतो. असे म्हणत विनू आता त्याचा मोबाईल लग्न लागत असल्याकडे लावतो. तर इकडे लग्न लागत असल्यामुळे राणी खूप खुश असते आणि हसत असते. त्याच वेळेस आता राणीच्या रूपात राघव हा सिंधूला बघू लागतो. राणीच्या रूपामध्ये राघवला आता सिंधू दिसत असते. सिंधू राघव पुढे हार धरून मंडोळ्या बांधून उभी असती. ते बघून राघव आता खूप खुश होतो. तर आता राघव हा खऱ्या अर्थाने त्याच्या मनातून सिंधूसोबतच लग्न करत असतो. सावी विनूला म्हणते की विनू, आम्हाला व्यवस्थित दिसत नाही, तू थोडा कॅमेरा वरती धरतो का आणि तू थोडं पुढं जाऊ शकतो का? तर विनू म्हणतो की 1 मिनिट आणि विनू लगेचच राघव आणि मधूला दाखवण्यासाठी त्यांच्याकडे जाऊ लागतो. इकडे सिंधू सावीला म्हणते की किती त्रास देशील ग तू विनूला. तेवढ्यात इकडे विनूकडून त्याचा फोन कट होतो. तर सिंधू म्हणते की अरे सावी बघ, फोन कट झाला. पुन्हा विनू फोन करतो आणि म्हणतो की सावी, मी तुला माझी आई दाखवतो. तर सिंधू आणि सावी ती आई बघू लागताच इकडे सिंधूच्या मोबाईलवर मंगेशचा फोन येतो. तर इकडे सिंधू मंगेश सोबत बोलू लागते. तेव्हा मंगेश म्हणतो की पोलीस गुलाबरावला पकडणार होते, पण तो इकडून पळून गेला. मंगेश म्हणतो की तो गुलाबराव खूप डेंजर माणूस आहे, तो काहीही करू शकतोय. मी तुमच्याकडे येतो, पण तोपर्यंत तू आणि सावी सावध राहा. तेव्हा सिंधूला मोठा धक्का बसतो. तर आता सिंधू आणि सावी पुन्हा तो व्हिडिओ कॉलवर जाऊन राघव आणि मधूला बघू लागतात. त्याच वेळेस गुलाबरावचे 2 गुंड पाठीमागून तिथे येतात आणि सावी आणि सिंधूच्या तोंडावर काळा कपडा बांधतात आणि विनूला व्हिडिओ कॉलमध्ये ते सर्व दिसते. तेव्हा विनू मोठ्याने सावी असे ओरडतो आणि ते सर्व प्रकार बघून विनू चक्कर येऊन खाली पडतो. तर तेवढ्यात राघव विनू असे म्हणत पळतच राघवकडे येतो आणि राघवला शुद्धीवर आणू लागतो. तेव्हा आता विनूच्या व्हिडिओ कॉलमध्ये सावी आणि तिच्या आईला पकडल्याचे सत्य राघवला समजून राघव कशी सिंधूची सुटका करतो आणि राघव सिंधूची कशी हृदयस्पर्शी भेट होते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.